अखेरीस तारीख फिक्स झाली आहे। नमो शेतकरी योजना राज्यभरातील शेतकरी ज्या हप्त्याची वाट पाहत होते त्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे आणि याबाबतची माहिती स्वतः आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आत्ताच दिली आहे आणि त्यामुळेच राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। एवढंच काय तर किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, किती निधी वितरित केला जाणार आहे, सर्व सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। मागील अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव वाट पाहत होते की आम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार, पीएम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळतात, मात्र नमो शेतकरी योजनेचा लाभ आमच्या खात्यावरती का जमा होत नाही, योजना बंद झाली आहे का, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्या कृषी मंत्र्यांनी दिली आहेत। तर चला याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा 2 हप्ते एकत्रित येणार का, 1 हप्ता एकत्रित येणार, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आपण दाखवणार आहोत। तर लगेच आपण पोस्टकडे जाऊया। तर बघा, आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी या ठिकाणी पोस्ट केली आहे। त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलंय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 8वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। म्हणजेच की पुढच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। यामध्ये मंगळवार अथवा बुधवार पर्यंत योजनेचे हप्त्याचे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे। मंगळवार किंवा बुधवार पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक दिवस मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एखादा कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये या योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाईल असे बोलले जात आहे। आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या मध्ये आता नक्कीच आनंदाचे वातावरण असणार आहे, कारण 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आले होते आणि आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत। आता यामध्ये किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर बघा, 90.34 म्हणजे 90,34,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे। त्यामुळे ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे आले होते त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता येणार आहे। मंजूर निधी किती आहे तर 1774 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झाल्याची माहिती दिली आहे। आणि एकूण निधी किती लागणार आहे तर एकूण निधी या ठिकाणी बघा 1820 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी लागणार आहे आणि त्याचे वितरण त्या ठिकाणी केले जाणार आहे। आता सोमवार अथवा मंगळवारी या योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाची बातमी असणार आहे। कारण लक्षात घ्या, GR देखील आला होता आणि आपल्या कृषी मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये बोलताना देखील सांगितलं होतं की नमो शेतकरी योजना बंद झाली नाही, या योजनेचा लाभ आम्ही वितरित करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे आता 8वा हप्ता येणार आहे, 9वा आणि 8वा एकत्र नाही। तर 8वा हप्ता 2000 रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः याबाबतची माहिती दिलेली आहे आणि म्हणूनच राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। हे बघा, त्यांनी देखील सांगितले शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आला आहे का, नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा।